नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद 29 या कलमाचा आज आपण मुद्देसूद सविस्तरपणे माहिती मिळवणार आहोत. ओके, तर हे भारतीय संविधानातील अनुच्छेद 29 आर्टिकल 29 आपल्याला कोणत्या प्रकारचे मूलभूत अधिकार देतं त्याची आज आपण माहिती घेऊया. भारतीय संविधान अनुच्छेद 29 अल्पसंख्याकांच्या सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कांचे संरक्षण. हे कलम काय करत आहे, आपल्याला कोणत्या प्रकारचा हक्क देत आहे, तर जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्या संस्कृतीचं आणि शैक्षणिक हक्कांचे संरक्षण करण्याचा अधिकार आपल्याला देतो. संकल्पना काय आहे, तर अनुच्छेद 29 हा सांस्कृतिक विविधता, कल्चरल डायव्हर्सिटी जपण्यासाठी दिलेला मूलभूत हक्क आहे. हे काय करतो, की सांस्कृतिक विविधता जपण्यासाठी दिलेला मूलभूत हक्क आहे. तो भारतातील भाषिक, सांस्कृतिक व धार्मिक संख्याकांना त्यांची ओळख जतन करण्याचा अधिकार देतो. काय करतो, तर भारतातील जे अल्पसंख्याक भाषिक, सांस्कृतिक, धार्मिक अल्पसंख्याक आहेत त्यांची ओळख जतन करण्याचा अधिकार देतो. याची व्याख्या अशी घेता येतील. अनुच्छेद 1 मध्ये आहे भारताच्या प्रदेशात राहणाऱ्या नागरिकांच्या कोणत्याही वर्गाला त्यांची स्वतःची स्वतंत्र भाषा, लिपी किंवा संस्कृती आहे ती जतन करण्याचा अधिकार हे अनुच्छेद 29(1) मध्ये दिलेला आहे. 29(1) मध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचा अधिकार दिलेले आहेत, मूलभूत अधिकार दिलेले आहेत, तर आपल्या देशात भारताच्या कोणत्याही प्रदेशात राहणाऱ्या नागरिकांच्या कोणत्याही वर्गाला त्यांची स्वतःची स्वतंत्र भाषा, लिपी किंवा संस्कृती आहे ती जतन करण्याचा अधिकार आपल्याला 29(1) मध्ये दिलेला आहे. अनुच्छेद 29(2) मध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचं मूलभूत अधिकार दिलेला आहे, राज्य चालवलेल्या किंवा राज्य सहाय्यित कोणत्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश देताना कोणत्याही नागरिकाशी केवळ धर्म, वंश, जात, भाषा किंवा त्यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव केला जाणार नाही याचा आपल्याला अधिकार दिलेला आहे. म्हणजे राज्याने चालवलेल्या किंवा राज्य सहाय्यित कोणत्याही शिक्षण संस्थेत प्रवेश घेताना कोणत्याही देशातील कोणत्याही नागरिकाशी केवळ धर्म, वंश, जात, भाषा किंवा त्यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव म्हणजे त्यांचं ॲडमिशन किंवा त्यांचा प्रवेश ह्या कारणावरून भेदभाव केला जाणार नाही. हे आपल्या अनुच्छेद 2 मध्ये आपल्याला अधिकार प्रदान केलेला आहे. याचं स्वरूप कसं आहे ह्या कलमाचं, तर मूलभूत हक्क आहे हे कलम हे मूलभूत हक्काचं आहे. नागरिकांसाठीच आहे, फक्त देशातील नागरिक, सिटिझन्स ओनली, फक्त जे देशाचे नागरिक आहेत त्यांनाच लागू होतं. जे गैरनागरिक आहेत त्यांना लागू नाही आहे. वैयक्तिक आणि सामूहिक दोन्ही स्वरूपाचं आहे. तसेच हे नकारात्मक आणि संरक्षणात्मक अधिकार आहे. अंमलबजावणी योग्य आहे, जस्टिसेबल आहे हे कलम. ते ह्या प्रकारचं याचं स्वरूप आहे. व्याप्ती काय आहे कलमाची, तर अनुच्छेद 29(1) मध्ये सांस्कृतिक संरक्षण आहे. भाषा, लिपी, संस्कृती, परंपरा, लोककला जपण्याची अधिकार आपल्याला या कलमातून मिळालेला आहे. हा अधिकार अल्पसंख्याकांपुरताच मर्यादित नाही, संख्याकांनाही लागू होतो. अनुच्छेद 29(2) मध्ये काय, शैक्षणिक समानता. राज्य चालवलेल्या संस्था, राज्य सहाय्यित संस्था, प्रवेशात भेदभावास बंदी. ओके, खाजगी व अनुदान न घेणाऱ्या संस्थांवर लागू नाही. म्हणजे ज्या प्रायव्हेट आहेत, खाजगी संस्था आहेत, ज्या राज्यांकडून अनुदान घेत नाहीत, त्या संस्थांवर हे लागू नाही आहे. ओके, तर पार्श्वभूमी कसं आहे, पार्श्वभूमी काय आहे, तर भारत बहुभाषिक, बहुसांस्कृतिक देश आहे. फाळणीनंतर अल्पसंख्याक असुरक्षितता जाणवू लागली. उद्देश काय, राष्ट्रीय एकात्मता व विविधता जतन करणे, ही याची पार्श्वभूमी आहे. इतिहास काय आहे, प्रेरणा कुठून घेतलेली आहे, तर UDHR आर्टिकल 27 मधून युरोपियन अल्पसंख्याक संरक्षण इथून प्रेरणा मिळाली आहे. संविधानामध्ये सभामध्ये काय, सांस्कृतिक दडपशाही टाळणे, संघराज्यीय समतोल साधणे, हे प्रेरणा आहे. संबंधित सांविधानिक कलमे कोणती आहेत, या कलमाच्या संबंधित असलेले सांविधानिक कलमे कोणते आहेत, अनुच्छेद 14 समानता, अनुच्छेद 15 भेदभाव प्रतिबंध, अनुच्छेद 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अनुच्छेद 30 अल्पसंख्याक संस्था, अनुच्छेद 350 हे मातृभाषा शिक्षण. हे कलमाचे संबंधित संविधानिक कलमे आहेत. संबंधित कायदे कोणते, स्टॅट्युटरी लॉज, राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009, मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन ॲक्ट, UGC स्टेट ॲडमिशन रूल्स, स्टेट लँग्वेज ॲक्ट्स, हे या कलमाच्या संबंधित असलेले कायदे आहेत. उल्लंघन आणि शिक्षा काय आहे, ते ह्या कलमाचं जर उल्लंघन केलं गेलं तर त्याबद्दलची शिक्षा काय आहेत, त्याबद्दलची उपाययोजना काय आहेत.
उल्लंघनाचे प्रकार कोणते आहेत? तर भाषा, धर्माच्या आधारे प्रवेश नाकारणे हे एक उल्लंघन होऊ शकतं. सांस्कृतिक अभिव्यक्तीवर बंदी आणणं हे एक उल्लंघन होऊ शकतं. राज्य, साहित्य संस्थेत भेदभाव केल्यास हे एक उल्लंघन होऊ शकतं. तर उपाय काय आहेत? रिट पिटिशन आपण याचिका दाखल करू शकतो. आर्टिकल 32 आणि 226 अन्वये आपण रिट पिटिशन दाखल करू शकतो. प्रवेश देण्याचा आदेश काढू शकतो. भरपाई, निर्देश मागू शकतो. थेट फौजदारी शिक्षा यात नाही आहे या कलमासाठी, पण हे आपण रिट पिटिशन वगैरे टाकून आपण उपाय मिळवू शकतो. फायदे काय या कलमाचे? ते सांस्कृतिक संरक्षण, भाषिक विविधतेचे जतन, शैक्षणिक समानता, राष्ट्रीय एकात्मता हे या कलमाचे फायदे आहेत. सुधारणाने आधुनिक अर्थ काय? संस्कृती आणि केवळ धर्म नव्हे, भाषा व ओळख जतन करण्याचा व्यापक अर्थ आहे. राज्याची सकारात्मक जबाबदारी दिसून येते. ओके. तर महत्त्वाची न्यायालयीन प्रकरणे कोणते? केस लॉज, स्टेट ऑफ मद्रास वर्सेस चंपाकाम, दोराई राजन 1951 मधला खटला आहे हा. ह्या खटल्याचा प्रश्न असा होता की धर्म जातीनुसार प्रवेश आरक्षण वैध आहे का? प्रश्न काय आहे? तर धर्म जातीनुसार प्रवेश आरक्षण वैध आहे का? तर निर्णय देण्यात आला नाही. अनुच्छेद 29(2) चे उल्लंघन ठरते. त्यानंतर अनुच्छेद 15(a) ची दुरुस्ती करण्यात आली. यानंतर अनुच्छेद 15(4) अशी दुरुस्ती करण्यात आली. पण काय धर्म जातीनुसार प्रवेश आरक्षण वैध आहे का? तर नाही. पुढचा खटला आहे की सेंट स्टीफन्स कॉलेज वर्सेस युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली 1992 मधला हा खटला आहे. या खटल्याचा प्रश्न असा होता की अल्पसंख्याक संस्थांना प्रवेशात प्राधान्य देता येईल का? तर निर्णय दिला होय, पण वाजवी मर्यादेत. असा निर्णय दिला. अल्पसंख्यांना संस्थेत प्रवेशात प्राधान्य देता येईल असा निर्णय दिला. DAV कॉलेज वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1971 मधला खटला आहे. प्रश्न असा होता या खटल्याचा की भाषिक धोरण अनुच्छेद 29(1) चे उल्लंघन करते का? तर निर्णय दिला नाही. जोपर्यंत सांस्कृतिक नाश होत नाही तोपर्यंत तरी नाही. TMA पाईप फाउंडेशन वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका 2002 चा हा खटला आहे. ओके. निर्णय दिल्यात आला की अनुच्छेद 29 व 30 चे परस्पर संबंध स्पष्ट केले या खटल्याने. आता अनुच्छेद 29च्या काही मर्यादा आहेत त्या समजून घेऊया. फक्त नागरिकांसाठीच हे अनुच्छेद 29 कलम लागू होतं. 29(2) मध्ये फक्त राज्यशाहीत संस्थांपुरता मर्यादित आहे. वाजवी नियमन मान्य करतात. हे या अनुच्छेद 29च्या काही मर्यादा आहेत. या कलमाच्या इतर महत्त्वाची माहिती काय? हा हक्क भाषिक अल्पसंख्याकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. संघराज्यीय रचनेचा आधार, युनिटी इन डायव्हर्सिटीची अंमलबजावणी ही इतर महत्त्वाची माहिती आहे. समीक्षा काय करता येईल ह्या कलमाची? क्रिटिकल अनालिसिस. सकारात्मक बाजू कोणत्या? सांस्कृतिक बहुलतेचे संरक्षण, शैक्षणिक भेदभावास आळा, अल्पसंख्याकांचा विश्वास वाढवतो. तर मर्यादा काय आहेत? टीका काय आहेत? संस्कृती संकल्पना अस्पष्ट केलेली दिसते. राज्य धोरणांशी संघर्ष, 29 व 3 मधील सीमारेषा धूसर आहेत. हे या मर्यादा किंवा टीका करता येतील. समतोल दृष्टिकोन, सांस्कृतिक स्वातंत्र्य अधिक राष्ट्रीय एकात्मता बरोबर संविधानिक संतुलन करता येईल. निष्कर्ष काय आहे ह्या कलमाचा? तर अनुच्छेद 29 हा भारताच्या सांस्कृतिक लोकशाहीचा पाया आहे, जो विविधतेला संरक्षण देत एकात्मतेला बळकटी देतो. निष्कर्ष काय घेता येईल आपल्याला? कन्क्लुजन काय घेता येईल या अनुच्छेदाचं? अनुच्छेद 29 हा भारताच्या सांस्कृतिक लोकशाहीचा पाया आहे, जो विविधतेला संरक्षण देत एकात्मतेला बळकटी देतो. तर आज आपण अनुच्छेद 29 भारतीय संविधानातील कलम 29 हा मूलभूत हक्क समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा मूलभूत हक्क आपल्याला कोणत्या प्रकारचे मूलभूत हक्क देतो, हे कलम कोणत्या प्रकारचे मूलभूत हक्क देतो हे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे कलम व्यवस्थितपणे नीट समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमांचं तुम्हाला चांगलं समजेल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्याल. अशाच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांपर्यंत, मित्रांपर्यंत हे व्हिडिओज पोचवा, जेणेकरून त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. कायद्याचा प्रसार करत राहा, जेणेकरून समाजात जागरूकता येईल, नागरिकांमध्ये जागरूकता वाढेल, कायद्याबद्दलची माहिती वाढत राहील.
तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.